आज मी तुमच्यापर्यंत खूप चांगले प्रोडक्ट आतापर्यंत घेऊन आलेले. याच्यापेक्षाही आपण डाळिंबामध्ये आता 100-150 ग्रॅमची साईज 200 ग्रॅमची साईज आपल्या फळांची झालेली आहे. पण त्याच्यामध्ये आपण असं एक प्रोडक्ट वापरलं होतं की आपल्याला हे शेंड्याचं फळ दिसत असेल. क्लोज घे. हे जे शेंड्याचं फळ आहे हे एकच फळ नाही, हे 4 ते 5 फळ आहेत या साईजची. आता आणि आपण खालचं फळ पण चेक करू, ते पण एकाच साईजची. आणि या फळाची क्वालिटी प्रत्येक फळाची सारखी साईज आहे. आणि जे शेंड्याचे फळ म्हणतो की आपली फुगवण होत नाही, तर खासियत म्हणजे हे 40-40-40 हे असं प्रोडक्ट आहे. आपण त्यांच्याबरोबर त्या कंपनीचे साहेब पण पूर्ण कंपनीची माहिती आणि त्या प्रोडक्टची डिटेल माहिती घेऊया. आणि आपल्याला हे प्रोडक्ट 100% आपल्या प्रत्येक फळबागामध्ये भाजीपाला पिकामध्ये उपयुक्त पडणार आहे. नमस्कार, मी अभिजित जोंधळे, फर्टिन ॲग्रो बायोटेक स्पेन तसेच प्लांट प्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी. आज डाळिंबाच्या भरपूर बागा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर लागवड झालेली आहे. लोकांना नेमकी खतं काय वापरायची आणि त्याचा आपल्या झाडांवर काय परिणाम होतो. 34 देतोय, 042 देतोय, पण सेटिंग होत नाही, ड्रॉपिंग हो राहिलेली. तर काय घाबरू नका दादांनो. फर्टिन ॲग्रो बायोटेक स्पेनचं तसेच प्लांट प्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या संयुक्ताने कॅलिफॉस नावाचं एक प्रोडक्ट आहे. थोडं जवळ घ्या सर. कॅलिफॉस मध्ये 0% नायट्रोजन, 40% फॉस्फरस, पोटॅश, 40% ट्रेस एलिमेंट, बरोबर अशा पद्धतीनं याच्यात इन्क्लुडिंग दिलेला आहे. ठीक आहे. आता सगळ्यांचा मुद्दा असा असतो की ह्या खतात वेगळं काय, या खतात वेगळं काय. तर या खतात वेगळं आहे दादांनो. या खतात वेगळं काय ते तुम्हाला सांगतो. ते आज तुमच्या पुढे पाहायला मिळतंय की सेटिंग चांगल्या प्रकारे झालेली आहे. प्लॉटला आत्ताशी 3 महिने कंप्लीट झालेले. 3 महिन्यामध्ये फळाची साईज, शेंड्याच्या फळाची साईज आणि खाली असलेल्या फळांची साईज तुम्ही पाहू शकता, छान प्रकारे आलेली आहे. तर या केसमध्ये काय काय होतं, 0.34 दिलं तर सल्फेट खतं ज्यावेळेस देतो आपण इथं त्याचा अपटेक रेशो 30% असतो. पण फर्टिन ॲग्रोचा खतांचा हा जो अपटेक रेशो आहे हा जवळपास 70 ते 80% खतांचा अपटेक रेशो आहे. मग आता ह्या केसमध्ये काय होतं, खतं अपटेक झाली तर तुमची सेटिंग होणार आहे. खतं अपटेक झाली तर सेटिंग होणार आहे. आणि हे कॅलिफॉस हे खत दिल्यामुळे आज एवढी छान सेटिंग झालेली की याच्यात ट्रेस एलिमेंट पण दिलेले. मायक्रोन्यूट्रंटची पण गरज नाही तुम्हाला, मायक्रो इन्क्लुडिंग याच्यामध्ये ड्रॉपिंग होत नाही. त्यामुळे सेटिंग अवस्थेमध्ये ज्यावेळेस फुलाचं रूपांतर फळामध्ये होत असतं त्या अवस्थेमध्ये एकरी 3 किलो कॅलिफॉस हे ड्रीप मधून अवश्य सोडा. त्याचबरोबर अॅमिन कॉझे नावाची एक ग्रेड आहे आपली, ती एकरी 600 ग्रॅम द्यायची. तर अॅमिन कॉझे म्हणजे काय, अॅमिन कॉझे मध्ये 6% अमोनिकल नायट्रोजन, 30% फॉस्फरस, बोरॉन आणि 2% मॉलिब्डेनम अशा प्रकारे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मॉलिब्डेनम काय करत असतो, तुमच्या झाडातला नायट्रेट नत्र पचवणार आहे आणि त्याचं रूपांतर अमोनिकल मध्ये करणार आहे. म्हणजे जेणेकरून तुमचा ड्रॉपिंग हा विषय थांबून जाईल आणि फुलाचं फळामध्ये कन्व्हर्जन रूपांतर हे फास्ट होईल आणि गळ ह्या समस्येपासून तुम्ही वाचून जाशाल. सर्व कृषी केंद्रांना उपलब्ध आहे.